नमस्कार, मी ॲडव्होकेट राणी सोनवणे. मी ॲडव्होकेट आणि नोटरी आहे. मी शिवाजीनगर कोर्ट पुणे येथे प्रॅक्टिस करते. मी आज नोटरीच्या संदर्भात एक व्हिडिओ घेऊन आलेला आहे. तो म्हणजे लिव्ह इन रिलेशनशिप ॲग्रीमेंट हा विषय आहे त्याचा, की लिव्ह इन रिलेशनशिप ॲग्रीमेंट आपण नोटरी करू शकतो का. तर आपण सगळ्या पद्धतीचे ॲग्रीमेंट आपण करू शकतो नोटरी, आणि त्याचप्रमाणे लिव्ह इन रिलेशनशिपचं पण ॲग्रीमेंट आपण करू शकतो. बऱ्याचदा पार्टी ठरवते आणि ते पार्टी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचा निर्णय घेते, आणि बऱ्याचदा हे निर्णय घेतल्यावर ते रिटर्नमध्ये डॉक्युमेंट करतात आणि त्याच्यावर सही करतात साक्षीदारासमोर. त्याच्यावर साक्षीदार असतात, 2 साक्षीदार. तर हे लिव्ह इन रिलेशनशिपचं ॲग्रीमेंट आपण करू शकतो का. नाही तर ते आपण करू शकतो. फक्त ते घेताना खबरदारी ही घ्यायची की एखादी व्यक्ती मॅरिड नाही आहे आणि ती मॅरिड असताना लिव्ह इन रिलेशनशिप करते आहे. दोन्ही पार्टी अनमॅरिड असणं असायला पाहिजे. म्हणजे लिव्ह इन रिलेशनशिपला दोन्ही पार्टी अनमॅरिड असणं गरजेचं नाही आहे, पण आपल्याला रिस्क नको म्हणून आपण अनमॅरिड जे व्यक्ती असतात त्यांचं लिव्ह अँड लायसन आपण ॲग्रीमेंट करू. आणि ते पण लिव्ह अँड लायसन ॲग्रीमेंट करताना त्याच्यामधले पण टर्म्स अँड कंडिशन, त्याच्यामधले पण सगळं पॅरेग्राफमध्ये जे उल्लेख केलं आहे ते सगळं वाचणं गरजेचं आहे. एखादा पॉईंट जो आपण करू शकत नाही, आपल्या ज्युरिडिक्शनमध्ये नाही आहे, तर ते आपण डॉक्युमेंट करायचं नाही रजिस्टर. त्यामुळं ॲग्रीमेंट कित्येक प्रकारचे ॲग्रीमेंट आपण करू शकतो. जसं की पार्टनरशिप ॲग्रीमेंट आहे, आणि दुसरं एखादं ॲग्रीमेंट किंवा एखादं कॉन्ट्रॅक्ट त्यांच्यामध्ये ठरलं आणि त्या पद्धतीने त्यांनी ॲग्रीमेंट केलेलं आहे ते करू शकतात. आणि हे म्हणजे लिव्ह अँड लायसन ॲग्रीमेंट, लिव्ह अँड लायसन ॲग्रीमेंट आपण करू शकत नाही. लिव्ह इन रिलेशनशिप ॲग्रीमेंट आपण करू शकतो. लिव्ह अँड लायसन ॲग्रीमेंट हे कंपल्सरी रजिस्ट्रेशन आहे. कंपल्सरी रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे लिव्ह अँड लायसन ॲग्रीमेंटमध्ये. त्यामुळे लिव्ह अँड लायसन ॲग्रीमेंट आपण करू शकत नाही. पण आपण लिव्ह इन रिलेशनशिप म्हणजे जेव्हा दोन्ही पार्टी ठरवतात की ते एकत्र हजबंड अँड वाईफसारखे राहणार आहेत, म्हणजे त्यांनी लग्न केलेलं नसतं किंवा त्यांनी नंतर करायचं असतं, तर पण ते लिव्ह इन रिलेशनशिप ॲग्रीमेंट करतात की त्यांना पुढं नंतर काही प्रॉब्लेम नको, किंवा त्यांना रिटर्नमध्ये पाहिजे असतं की ते लिव्ह इनमध्ये राहत आहेत. पण त्यावेळेस लिव्ह इन रिलेशनशिप ॲग्रीमेंटमध्ये तुम्ही बघणं गरजेचं आहे की ते दोन्ही पार्टी अनमॅरिड असायला पाहिजे. मॅरिड असतील तर न केलेलं बरं, कारण समजा नंतर काही प्रॉब्लेम आला तर मग ते आपल्याला साक्ष म्हणून बोलवलं जातं. त्यामुळे आपण लिव्ह इन रिलेशनशिप ॲग्रीमेंट, अनमॅरिड लोकांचं लिव्ह इन रिलेशन ॲग्रीमेंट आपण नोटराईज करायचं ते आपण करू शकतो. ते पण नोटरी करताना व्यवस्थित काळजी घेणं गरजेचं आहे. जसं की पूर्ण ॲग्रीमेंट वाचणं गरजेचं आहे, त्यांचे कागदपत्र जोडणं गरजेचं आहे. त्यांच्या लिव्ह इन रिलेशनशिपच्या ॲग्रीमेंटमध्ये असं लिहिलं पाहिजे की दोघंही ते अनमॅरिड आहेत आणि ते अशा पद्धतीने लिव्ह इन रिलेशनशिप ॲग्रीमेंट करत आहेत. त्यांचे डॉक्युमेंट जोडणं गरजेचं आहे आणि तुम्ही ते बघणंही गरजेचं आहे. दोन्ही पार्टीची सिग्नेचर तुमच्यासमोर घ्या, रजिस्टरवर घ्या, पावती बुकवर घ्या, आणि तुमच्यासमोर त्या डॉक्युमेंटवर घ्या. आणि त्या डॉक्युमेंटला नंबर देणं गरजेचं आहे. रजिस्टर्ड नंबर देणं प्रत्येकच